नमस्कार मित्रांनो, बिग बॉस मराठीच्या घरामध्ये काल पहिलं नॉमिनेशन कार्य पार पडलं आणि या कार्याअंतर्गत तब्बल 9 सदस्य हे पहिल्याच आठवड्यात बिग बॉस मराठीच्या घरातनं बाहेर जाण्यासाठी नॉमिनेट झालेत. आता याच्यामध्ये दीपाली सय्यद, करण सोनावणे, रुचिता जामदार, प्रभू शेळके, अनुश्री माने, दिव्या शिंदे, सागर कारंडे, राधा पाटील मुंबईकर आणि रोशन भजनकर असे एकूण तगडे 9 कंटेस्टंट हे यावेळी बिग बॉस मराठीच्या घरातनं बाहेर जाण्यासाठी नॉमिनेट झालेत. आता याच्यातनं कोण आहे स्ट्रॉंग, कोण आहे वीक, कोण जाऊ शकतो या आठवड्यात बिग बॉस मराठीच्या घराबाहेर. तर मित्रांनो बघा, हे नवी कंटेस्टंट आहेत ना, हे खूप स्ट्रॉंगली आहेत. बऱ्याच लोकांची याच्यामधील फॅन फॉलोविंग जबरदस्त आहे. काही लोकांचा कंटेंट आहे, जरीही फॅन फॉलोविंग नसली तरी. दीपाली सय्यद हिच्याबद्दल सांगायचं झालं तर दीपाली सय्यद ही एक खूप स्ट्रॉंग कंटेस्टंट बिग बॉसच्या घरातील आहे. फॅन फॉलोविंग सुद्धा आहे आणि आता तिचा कंटेंट नाही, परंतु पुढे बिग बॉसच्या घरात ती खूप छान कंटेंट देऊ शकते. त्यामुळे ती मला खूप स्ट्रॉंग वाटते. त्यानंतर करण सोनावणे. सध्या करणचा कंटेंट नाही, परंतु ज्या पद्धतीने त्याने चावी दिली नाही रुचिता जामदारला, त्यामुळे तो दिसला आणि बिग बॉसच्या घरामध्ये तो पुढे कंटेंट देऊ शकतो आणि करणची सोशल मीडियावर फॅन फॉलोविंग जबरदस्त आहे. त्यामुळे तोही मला खूप स्ट्रॉंग वाटतो. रुचिता जामदार बघा, हिची फॅन फॉलोविंग जास्त नाही, परंतु गेले 3 दिवस ती बिग बॉसच्या घरामध्ये कंटेंट देते. सपासप वार करते ती एकमेकांवरती. बिग बॉसच्या घरामध्ये नुसती फॅन फॉलोविंग असून चालत नाही, तर कंटेंट सुद्धा खूप महत्त्वाचा आहे आणि गेले 3-4 दिवस रुचिता जामदार ही कंटेंट देते. त्यामुळे ती सुद्धा खूप स्ट्रॉंग आहे. प्रभू शेळके. बिग बॉसच्या घरामध्ये पहिले 2 दिवस प्रभू शेळके साखर, 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 चहा, चहा, चहा करताना दिसला. तेवढासा कंटेंट नाही आहे, परंतु प्रभूची सोशल मीडियावर फॅन फॉलोविंग जबरदस्त आहे. त्यानंतर अनुश्री माने, तुमचं बॉन्ड कुठे झालं? ती फेम अनुश्री माने. अनुश्री माने पहिल्या दिवस किंवा मग तुफानच्या टास्कमध्ये दिसली. त्यानंतर ती अजिबात कुठे दिसली नाही. काल नॉमिनेट झाल्यानंतर ती थोडीशी दिसली. आता तिचा कंटेंट बिग बॉसच्या घरामध्ये नाही, परंतु फॅन फॉलोइंग तिची जबरदस्त आहे. त्यानंतर दिव्या शिंदे. दिव्या शिंदे हिची फॅन फॉलोइंग जबरदस्त आहे. बिग बॉसच्या घरामध्ये तसा कंटेंट नाही, परंतु तिच्यावर जर आलं तर ती रोखठोक आपली मतं मांडू शकते. हिची फॅन फॉलोइंग जबरदस्त आहे. सागर कारंडे. सागर कारंडेची एवढी फॅन फॉलोइंग नाही आहे, परंतु काल ज्या पद्धतीने तो रिॲक्ट झाला, म्हणजे त्याच्यावरती जेव्हा येतं, तर तो आपली मतं अगदी प्रखरपणे मांडू शकतो आणि बिग बॉसच्या घरामध्ये तो कंटेंट देऊ शकतो. त्यामुळे तोही मला खूप स्ट्रॉंग वाटतो. त्यानंतर राधा पाटील मुंबईकर. बिग बॉसच्या घरामध्ये 0 कंटेंट आहे, परंतु राधाची फॅन फॉलोविंग बाहेर जबरदस्त आहे. फॅन फॉलोइंगच्या जोरावरती ती थोडीशी स्ट्रॉंग वाटते. त्यानंतर रोशन भजनकर. रोशन भजनकर याचं देखील बिग बॉसच्या घरामध्ये जास्त कंटेंट या मला 4 दिवसात दिसला नाही. फक्त तो एका ठिकाणी टास्कमध्ये दिसला. बाकी बिग बॉसच्या घरामध्ये जास्त कंटेंट नाही. परंतु रोशनची सुद्धा बाहेर सोशल मीडियावर जबरदस्त फॅन फॉलोविंग आहे. आता याच्यातील कोण वीक आहे आणि कोण स्ट्रॉंग आहे? तर मला असं वाटतं ना, की दीपाली, करण, रुचिता हिची जरी फॅन फॉलोइंग नसली, तर ती स्ट्रॉंग वाटते. मला थोडासा वीक वाटतो. एकंदरीत तो म्हणजे बिग बॉसच्या मानाने प्रभू हा थोडासा मला वीक वाटतो. किंवा मग बघा, सागर सुद्धा त्याची जास्त फॅन फॉलोइंग नाही आहे, परंतु बिग बॉसच्या घरामध्ये तो कंटेंट देऊ शकतो. त्यामुळे थोडासा वीक आहे, परंतु तो बिग बॉसच्या घरातनं आता तरी जात नाही. मला असं वाटतं, की प्रभू आणि राधा पाटील मुंबईकर या थोड्याशा वीक वाटतात या नॉमिनेशन कार्याअंतर्गत. राधाची जरी फॅन फॉलोविंग असली, तरी तिचा बिग बॉसच्या घरामध्ये जास्त कंटेंट नाही. पण राधावरती काल जेव्हा तिला नॉमिनेट केलं, त्यामुळे ती थोडीशी बोलती झालेली दिसली. पण मला असं वाटतं, की सध्या तरी प्रभू आणि राधा पाटील मुंबईकर या थोड्याशा वीक वाटतात. रोशन आज बघा मित्रांनो, आज कॅप्टन्सी टास्क रंगला. त्याच्यामध्ये 2 बॉडी बिल्डर जबरदस्त भिडले. तर रोशन हा पुढे फिजिकल टास्क आला तर तो भिडणार, लढणार. त्यामुळे रोशनही देखील मला आता स्ट्रॉंग वाटतो. अनुश्री कंटेंट नसलं तरीही तिची फॅन फॉलोविंग जबरदस्त आहे आणि ती पुढे सदस्यांना भिडू शकते, नडू शकते. आपण तुफान टास्कमध्ये बघितलंय. तशी राधा पाटील मुंबईकर जरी तिच्यावरती आलं, तरी ती तेवढं बोलत नाहीये. म्हणून कदाचित मी तिचं नाव घेतलं असावं. तर मला सध्या तरी प्रभू आणि राधा पाटील या थोड्याशा वीक वाटतात या नॉमिनेशन टास्क अंतर्गत. बाकी सध्या मला सगळे कंटेस्टंट हे स्ट्रॉंग वाटतात. तर काय वाटतं तुम्हाला या 9 सदस्यांपैकी
तुम्हाला कोण स्ट्रॉंग वाटतं, तुम्हाला कोण वीक वाटतं, कोण जाऊ शकतो या आठवड्यात बिग बॉस मराठीच्या घराबाहेर, हे कमेंट्स करून नक्की सांगा. बिग बॉस आणि मनोरंजन क्षेत्रातील अशाच फिल्मी अपडेट जाणून घेण्यासाठी चॅनल जर सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा.